नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। इम्तियाज जलील यांचा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती हडळ जमीन लाटण्याचा धक्कादायक आरोप यासह शिरसाट कुटुंबियांनी अन्य जमिनीचे केलेले व्यवहार केले उघड। इम्तियाज जलील विरुद्ध संजय शिरसाट वाद पेटला। तर क्या हुआ तेरा वादा सरकारला शिवसेनेचा सवाल। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावरती भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढत महायुती सरकारला विचारला जात। आता बघूया सविस्तर बातम्या। एमआयएम प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती हडोळी जमीन लाटल्याचा नवीन आरोप पत्रकार परिषदेत लावला असून या व्यवहारासोबतच शिरसाट कुटुंबियांनी अन्य जमिनीचे केलेले व्यवहार उघड त्यांनी कागदपत्रांसह माध्यमांसमोर आणले। त्यामुळे आता शिरसाटांच्या अडचणीमध्ये कमालीची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिरसाट साहेबांनी आपल्या परिवाराच्या नावावर मागच्या काही महिन्यामधून किती कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी घेतलेली आहे, कशा प्रकारे घेतलेली आहे। सर्वात आश्चर्यजनक सर्वात मोठी गोष्ट हे आहे की वर्ग 2 ची जमीन जे परवानगी शिवाय हस्तांतर करता येत नाही, ज्याच्यावर लिहिलेला आहे ही सरकारी जमीन आहे, हरिजन समाजाला दिलेली जागा आहे, शाजापूरची जागा आहे, गट नंबर 8 ची जागा आहे। हरिजन समाजाला दिलेली जागा हस्तांतर करता येत नाही, त्या डॉक्युमेंटवर लिहिलेला आहे। साहेबांनी कलेक्टर ऑफिसवर एक गोष्ट तुम्ही मला प्रश्न विचारू शकता की तो पण हरिजन समाजाचे आहे तर त्यांना घेण्याचा अधिकार आहे। वर्ग 2 ची जागा कोणी घेऊ शकतो, पण घेतल्यानंतर आपल्या नावावर रजिस्टर करण्यासाठी आपल्याला तहसीलदार आणि कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते। किती एकर जागा घेतली त्यांनी, कुणाच्या नावावर घेतली हे गोरगरिबांची जागा, तर 4 हेक्टर म्हणजे 10 एकर जागा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुला सिद्धार्थ शिरसाट यांच्या नावाने घेतली। हे सगळं त्याचे रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे। 10 एकर जागा। आता शाजापूरला मार्केट व्हॅल्यू तुम्ही बघितलं की जमिनीचा काय आहे, तर कमीत कमी मी सांगतो 3 कोटी रुपये एकर, 3 कोटी रुपये एकर। आणि त्याच्यावर प्लॉटिंग केली। आता जे जमीन त्यांनी घेतली त्याच्या शेजारीच एका वर्तमानपत्राचे संपादक आणि पूर्वीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी हे दोघं मिळून प्लॉटिंग करत आहे। 3000 रुपये प्रति स्क्वेअर फीट जागा, म्हणजे 1 एकरामध्ये 44,000 स्क्वेअर फीट। आपण रस्ते सगळं याच्यातून वगळले तर 30,000 स्क्वेअर फीट, 3000 इंटू 30,000 स्क्वेअर फीट केले तर 9 कोटी रुपये एकरची जागा झाली ती। सिद्धार्थ संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय शिरसाट यांच्या नावाने वर्ग 2 ची सरकारी जमीन किती पैशात घेतली? 10 एकर जमीन 1 कोटी
10,00,000 रुपयामध्ये. 1,10,00,000 रुपयामध्ये किती जागा? तर 10 एकर जागा सरकारी, म्हणजे 11,00,000 रुपये प्रति एकर. ज्या जमिनीचा मार्केट व्हॅल्यू 3 करोड रुपये आहे, पण ते सरकारी जमीन आहे, आपण त्याचा मार्केट व्हॅल्यूशी जोडू शकत नाही आहे. पण प्रश्न हे होतो की हे जमीन कोणाची आहे? तर ह्या जमिनीवर हे जेव्हा लिहिलेलं आहे की हे हरिजन समाजासाठी दिलेली जमीन, हरिजन समाजासाठी, हे सगळे रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहेत. आता या जमिनीच्या संदर्भात खूप इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे, वर्ग 2 ची जागा आहे. सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी, इनाम व वतन जमिनी खासकर हरिजन म्हणून दिली. म्हणजे पालकमंत्री साहेब इतके गरीब झाले की सरकारी जमीन ही सोडायला तयार नाही आहे. हरिजन समाजामध्ये, दलित समाजामध्ये, एसटी समाजामध्ये काही गोरगरीब लोक नाही आहे की 10 एकर जमीन तुम्ही अशा प्रकारे, आणि फक्त घेतल्यानंतर वर्ग 2 चा खूप मोठा एक रॅकेट असतं, त्यांचे एजंट्स असतं. वर्ग 2 ची जमीन कोणाच्याकडे आहे फक्त देण्यात येते गोरगरीब लोकांसाठी राहण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी 1 एकर 2 एकर देण्यात येते. पण त्याच्यानंतर त्यांना ते जागा पाहिजे असेल तर तहसीलदारचं थंब लागतं, आणि दुसरं म्हणजे ते कलेक्टरची परवानगी लागते. अच्छा, याच्यामध्ये काय काय झालेलं आहे हे इन्क्वायरी बसली तर मी जे बोलतो, इन्क्वायरी बसली मी जे बोलतो तर ते इन्क्वायरी मध्ये सगळं खरं निघणार आहे. नाहीतर असंच उलट बोलणार असेल नाही, ते त्याला अक्कल नाही आहे, ते बावळट आहे, ते वेळा आहे, त्याला काही अक्कल नाही आहे. मग कलेक्टर साहेबांचा दबाव होता तिच्यावर, ती तयार नाही होती. मग दुसरे तहसीलदार आले, रमेश मुनलोट साहेब. रमेश मुनलोट साहेबांनी ते आपला सही देऊन ते थंब लागतं, डीएससी म्हणतात त्याला आपण काय त्यांच्या टेक्निकल भाषेमध्ये, त्यांनी ते थंब लावून ते दिलं. मग असं झाला की ते पेमेंट त्यांनी केलं नाही होतं. मग हे सगळे अधिकारी जे आहे ते पालकमंत्री. जलील यांनी शिरसाटांवरती केलेले आरोप, त्यामुळे शिरसाट समर्थक आक्रमक झाले आहेत. जलील यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा शिरसाट समर्थकांनी दिला आहे. त्यामुळेच इम्तियाज जलील यांच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. इम्तियाज जलील गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती हॉटेल विट्स लिलाव, MIDCतील भूखंडांचा प्रकरणावरून आरोप करतायत. त्यानंतर बुधवारी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्या घरावरती चिखल फेकण्याचा इशारा शिंदे सेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी दिला. यानंतर जलील यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती केलेल्या आरोपानंतर शिरसाट यांच्या समर्थकांनी हा इशारा दिला होता. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी आता इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांनी MIDCच्या जागेबाबत बोलावं, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, ते पुरावे मी तुम्हाला देईल, असं जलील यांनी म्हटलंय. जालन्यातून इथे माझ्या घरावरती चिखल फेकायला काय येत आहे? इथे संभाजीनगरमध्ये त्यांचे समर्थक नाही का? इथे सगळ्यांना समजलं आहे की जलील काहीही खोटं बोलत नाहीये. त्यामुळे आता त्यांना जालन्यात पैसे देऊन इथे माझ्या घरावर चिखल फेकायला कार्यकर्ते आणावे लागत आहेत, अशी खरमरीत टीका देखील यावेळी जलील यांनी केली आहे. संघटना सर्व लोकांना हे सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना माझ्यासोबत चर्चा करायची आहे, एका चांगल्या रीतीने तुम्ही मला सांगा की काय तुम्हाला असं वाटतं की मी बिनबुडावाचा आरोप करत आहे. मला जे डॉक्युमेंट्स पाहिजे मी तुम्हाला द्यायला तयार आहे आणि चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. तुम्ही या किंवा मला बोलवा, मी येतो. कुठे सांगितलं तर येतो मी. आणि अशा प्रकारे पोस्टर्स छापणे आणि सोशल मीडियावर हे करणं की आम्ही शेण फेकणार आणि हे करणार ते करणार करते, हे मला असं वाटतं की योग्य नाही आहे. मी कागदपत्राच्या आधारावर जे काही बोललो तो बोललो. आपण कागदपत्राच्या आधारावर उत्तर द्या किंवा जे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे कमीत कमी ते बोलत असेल.
ज्यांना बोलायचे आहे ते गप्प बसलेले आहे आणि उगीच जे लोकांचं काही संबंध नाही, देणं घेणं नाही, ते उड्या मारत आहेत, ते मला असं वाटतं बरोबर नाही आहे. मी आपल्याला पहिलेही सांगितलं होतं की विषचं जेव्हा प्रकरण आलं होतं आणि त्याचा अगोदर एक त्यांचं प्रायव्हेट मॅटर होतं ते, त्याच्या बाबतीत आम्हीही जास्त याच्या बाबतीत बोललो नाही, कारण ती मुलींनी आपली तक्रार परत घेतली होती. तर दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही होतं आणि करायलाही नको. दुसरं जेव्हा बीडचं प्रकरण आलं तर कशा प्रकारचे उत्तर त्याच्यामध्ये देण्यात येत होते की आम्ही 5 पार्टनर्स आहे, ते आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं नाही की ते 5 पार्टनर्स कोण होते करते. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पण संपवलं. मग ते MIDCचं प्रकरण जेव्हा आलं 106 कोटी रुपयेचा, ते लँड कशा प्रकारे MIDCच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते लँड आपल्यासाठी घेण्यात आला, हे सगळं आपण विटनेस होते जेव्हा आपण काल MIDC ऑफिसमध्ये गेलो होतो आणि अधिकाऱ्यांसोबत काही बंद दरवाजामध्ये आपण चर्चा नाही केली, सगळ्यांच्या समोर केली आपण. आणि तुम्हाला माहीत पडलं असेल की अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही होतं. आता अजून काही खूप सारे प्रकरण समोर आलेले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारनं दिलेल्या आश्वासनांचं काय झालंय हे विचारत क्या हुआ तेरा वादा असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सरकारला विचारत क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढून शासनाला शेतकरी प्रश्नांचा जाब विचारलाय. शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख नेतृत्वात हा ट्रॅक्टर मोर्चा संपन्न झाला. दानवे यांनी स्वतः क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर चालवत या मोर्चात सहभाग घेतला. यावेळी पक्षाचे किसान सेना जिल्हा प्रमुख नाना पळसकर हे पारंपरिक पटका, धोतर व कुर्ता घालून शेतकऱ्यांच्या वेशात आले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी केली. सर्व शिवसैनिक शेतकरी पेहरावात या मोर्चात सहभागी होऊन राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा निषेध करत होते. साधारणतः 225 पेक्षा अधिक ट्रॅक्टर या मोर्चात सहभागी होते. सर्व ट्रॅक्टरांना भगवे झेंडे आणि क्या हुआ तेरा वादाचं फलक लावलेलं होतं. मराठवाडा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य शासनाकडे केलेल्या मागणीची निवेदने देण्यात आली. या प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, किसान नेते नानासाहेब पळसकर, कामगार सेना नेते प्रभाकर मते पाटील, उपजिल्हा प्रमुख अशोक शिंदे, अरविंद धिवर, राजू इंगळे, संतोष खेंडके, विजय वाघमारे, संतोष जेजूरकर, चंद्रकांत गवई, बाबासाहेब डांगे, तालुका प्रमुख शंकर ठोंबरे, आनंद भालेकर, प्रभारी तालुका प्रमुख विष्णू जाधव, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने आदी उपस्थित होते. आज मराठवाड्यात तालुका निहाय ट्रॅक्टर आणि बैलगाडींचे मोर्चे आहेत आणि हे मोर्चे क्या हुआ तेरा आंदोलनात आहे. सरकारला आम्ही क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न केलेला आहे. निवडणुकीच्या वेळेस कर्जमुक्तीचा वादा केलेला आहे, इन्शुरन्सचा वायदा केलेला आहे, अन्नदाता बनेल ऊर्जादाता म्हणजे वीज आणि सौर ऊर्जा देण्याचा वादा केलेला आहे, हमी भाव देण्याचा वादा केला आहे, शेतकरी सन्मान योजनेतून 15,000 रुपये द्यायचा वादा केला आहे. पण यातले कोणतेही वायदे पूर्ण झालेले नाही. उलट याच्या विरोधात प्रतिक्रिया राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या आहे, मुख्यमंत्र्यांनी दिला, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहे. याचाच अर्थ निवडणुकीला तुम्ही वादे केले होते ते तुम्ही विसरलात. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो आम्ही क्या हुआ तेरा वादा म्हणून शिवसेनेनं संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारलेलं आहे. काल राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिलेले आहेत. अनेक विषय असं वाटतं भेट घेणं काय वेगळं नाही, कारण आपलाही अरबी समुद्राला लागून आपल्या सीमा आहे. आपल्याकडे कसाब आला होता आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात आहे आणि या सगळ्या विषयावर सागरी किनाऱ्याचे असं विषय असू शकतो किंवा नसला तरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात. कडूचं उपोषण सुरू आहे, 4था-5वा दिवस आहे आणि आता ते जरांगे पण त्यांना समर्थन द्यायला जात आहे. पण उपोषण 5वा दिवस सोबत असणारे अशा पद्धतीने विरोधात शेतकऱ्यांसाठी उपोषणासाठी योग्य मागण्या आहेत, परंतु बच्चू कडूने सत्तेत होते
त्यावेळेस या मागण्यांसाठी आवाज दिला होता का, हा सुद्धा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो. परंतु बच्चू कडूंनी ज्या भावनेनं उपोषण ठेवलं, मला असं त्याला एक नैतिक स्वरूपात जनतेचा पाठिंबा मिळतो. एक अखेरचा सामाजिक प्रश्न. वेरूळ लेणी समोरची अतिक्रमण विरोधात पोलिसांनी कारवाई करत वाहतुकीचा ओघ पूर्ववत सुरू केलाय. स्थानिक नागरिक व पर्यटकांनी या कृतीचं स्वागत केलंय. खुलताबाद येथील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी समोरील महावीर स्तंभाजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण वाढलं होतं. त्यामुळे दरवेळेस वाहतुकीची कोंडी होत होती. बुधवारी पोलीस बंदोबस्त हटवण्यात आलेला श्रावण मास, शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांमध्ये येथे मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी नेहमीच चित्र बनलं होतं. या त्रासदायक परिस्थितीला अखेर पूर्णविराम देण्यात आलाय. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने धडक कारवाई करत अतिक्रमण हटवलंय. या कारवाईमुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहतुकीचा ओघ पूर्ववत सुरू झालाय. स्थानिक नागरिक व पर्यटकांनी या कृतीचं स्वागत केलंय. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे बगॅट घेऊन. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे.
तो मास्क पहना रे तूने? थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी कर्नल कमांडंट या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आलाय। महात्मा फुले सभागृहामध्ये बुधवारी सकाळी अत्यंत शिस्तीत व थाटात हा सोहळा संपन्न झालाय। मुख्य इमारती समोरील हिरवळीवरती प्रारंभी राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने कुलगुरू यांना मानवंदना देण्यात आली। यानंतर महात्मा फुले सभागृहामध्ये मुख्य कार्यक्रम झाला। केंद्रीय संरक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने सकाळी 9:30 ते 10:30 या दरम्यान हा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमास एनसीसी छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर एजी बारबरे, कमांडिंग ऑफिसर कर्नल बीएस ठाकूर, प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांची मंचावरती उपस्थिती होती। कर्नल बीपीएस ठाकूर यांनी ब्रिगेडियर अनुप बारबरे यांचा परिचय करून दिला, तर कुलगुरू यांचा कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी परिचय करून दिला। यावेळी ब्रिगेडियर एजी बारबरे यांनी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांना कर्नल कमांडंट उपाधी तसेच महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांच्या सुपूर्द केली। तसेच बॅटन ही सन्मानपूर्वक प्रदान केला। यावेळी ब्रिगेडियर अनुप बारबरे म्हणाले की राष्ट्रीय छात्र सेना एकता और अनुशासन हे ब्रीदवाक्य घेऊन 6 दशकांपासून कार्यरत आहेत। कुलगुरू यांनी राष्ट्रीय छात्र सेनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सदर उपाधीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला। विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय छात्र सेना लष्करात भरती होऊन देशसेवा करावी असं आवाहनही त्यांनी केलं। एनसीसी गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला। डॉक्टर माधुरी सावंत यांनी सूत्रसंचालन केलं। कुलगुरू यांचे कुटुंबीय सौ छाया, डॉक्टर आकाश व डॉक्टर अस्मिता हे उपस्थित होते। यावेळी विविध अधिकार मंडळाचे सदस्य, अधिकारी, संवैधानिक अधिकारी, प्राध्यापक, विभाग प्रमुख उपस्थित होते। अत्यंत शिस्तीत व दिमाखात हा सोहळा संपन्न झाला। सन्मान प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरू यांचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच अधिकाऱ्यांच्या वतीने डॉक्टर कैलास पाथरीकर व सहकारी यांनी स्वागत केलं। राष्ट्रीय छात्र सेनेने दिलेला हा सन्मान केवळ माझ्या पुरताच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बहुमान आहे। हा सन्मान विद्यापीठाला समर्पित करतो असं कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी म्हणाले। आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शिस्त व समर्पण अंगी शिस्त असणं गरजेचं आहे। गेल्या 1.5 वर्षात विद्यापीठाला शिस्त लावून योग्य दिशेने नेता आलं याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं। बकरी ईदच्या सुट्टीनंतर मनपाच्या वतीने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून बीड बायपास सर्व्हिस रोडवरती अतिक्रमण केलेल्या अनधिकृत 92 अतिक्रमण निष्कासित करण्यात आल्याची कारवाई मनपाच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष बाहुळे यांच्या उपस्थितीत आज दिनांक 10 जून रोजी बीड बायपास सर्व्हिस रोड येथे अतिक्रमण केलेल्या अनधिकृत बांधकामावरती अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाईमध्ये एकूण 92 मोठी बांधकामे निष्कासित करण्यात आली असून यामध्ये पक्की दुकाने, कंपाऊंड भिंती, ओटे, मोठे बॅनर, टपऱ्या व दुकानासमोरील शेड इत्यादी निष्कासित करून जप्त करण्यात आलाय। तसंच एकूण 67,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। सदर कारवाई सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभाग सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त समीउल्लाह नगर रचना विभागाचे अभियंता शिवाजी लोखंडे, सचिन कुमावत, इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, विद्युत विभागाचे लाईनमन, यांत्रिकी विभागाचे जेसीबी चालक, टिप्पर चालक इत्यादी उपस्थित होते। बकरी ईदच्या सुट्टीनंतर मनपाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। मराठवाड्यात पहिल्यांदाच केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये ट्रान्स कॅथेटर मार्गाचा वापर करून पायांच्या रक्तवाहिन्यांमार्गे मायट्रल वॉल्स रिप्लेसमेंट आणि एकाच रुग्णावरती ट्रान्स कॅथेटर मार्गाचा वापर करून दोन्ही वॉल रिप्लेसमेंट करण्याची उपचार पद्धती यशस्वीरित्या पार पाडल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। तुमचं केअर सिग्मा हॉस्पिटलतर्फे स्वागत, पर्सनली सुद्धा मोस्ट वेलकम। तर आता ही जी पत्रकार परिषद आहे याला कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये
वॉल रिप्लेसमेंटच्या सर्जरी आपल्याला माहीत असते, बरेच हार्टचे वॉल वगैरे बदलले जातात आणि या वॉल रिप्लेसमेंटच्या सर्जरीला हळूहळू इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी म्हणा किंवा इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजी हे टेक ओव्हर करून ऑपरेशनच्या ऐवजी नसेमधूनच ते वॉल बदलायचा कसा करता येईल अशा प्रकारचे बरेचसे इनोव्हेशन्स आता झालेले आहेत आणि याच्यामध्ये मायट्रल वॉल रिप्लेसमेंट, आवर्तिक वॉल हे सगळे बदलण्याचे पूर्ण देशात म्हणा किंवा सगळं जगामध्ये सुद्धा हे चालू आहे. पण याच्यामध्ये युनिकनेस असा आहे की याच्यामध्ये 2 केले आहे. यावेळेस एकाच वेळेस एकच वॉल जनरली केला जातो. हो ना, तर एकाच पेशंटमध्ये दोन वॉल जे आहेत ते आपण रिप्लेस केलेले आहेत आणि त्याला ते टाकलेले आहेत. त्याच्या ज्या इंटरव्हेन्शन जी टेक्नॉलॉजी आहे कार्डियक इंटरव्हेन्शनची, तर त्याचे डिटेल्स तुम्हाला मिलिंदकरचे जे चीफ कार्डिओलॉजिस्ट आहेत ते सांगतील. आणि अशी शस्त्रक्रिया ही जी आहे मुंबई सोडूनच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच झालेली आहे आणि त्याचं सर्वांनी नोंद घ्यायसाठी ही पत्रकार परिषद केलेली आहे की लोकांनाही माहिती व्हावं की आता औरंगाबादला या कॉम्प्लेक्स सर्जरी आहे ते आपण करू शकतो. दुसरं म्हणजे नवीन कॅथलॅब जी आहे ती 8-10 वर्षानंतरची जी रिनोव्हेटेड आलेली कॅथलॅब आहे नवीन, ती कॅथलॅब सुद्धा इन्स्टॉल झालेली आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आणि याच्यामुळे आल्यामुळे अजून निष्णात पद्धतीने सगळे कार्डिओलॉजीचे जे उपचार आहेत ते एकदमच चांगले होण्यास मदत होत आहे. या दोन्ही गोष्टीसाठी आज पत्रकार परिषद आहे. मी तुम्हाला विनंती करतो की याचे जे प्रश्न आहेत मिलिंदकरची तुम्हाला माहिती सांगते. त्यामध्ये हार्ट नेव्हिगेटर नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे अशा प्रकारचे टाबी आणि ज्याला आपण वॉल रिप्लेसमेंट किंवा आपण ज्याला ट्रान्स कॅथेटर मायट्रल वॉल रिप्लेसमेंट म्हणतो ते करता येतं. म्हणजे आतापर्यंत वॉल बदलणे म्हणजे ऑपरेशन करून वॉल बदलणे प्रक्रिया होती. शेवटच्या 1-2 वर्षामध्ये आपण ट्रान्स कॅथेटर वॉल बदलतो, म्हणजे पायाच्या रक्तवाहिनीतनं कॅथेटर टाकून त्याद्वारे वॉल टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अशा प्रोसिजर्स आपल्या शहरात सुरू झाल्या आहेत. नॉर्मली ॲओर्टिक वॉल जो असतो तिथे ही प्रोसिजर कॉमनली केली जाते. याआधी तशा प्रोसिजर आमच्या हॉस्पिटलला सुद्धा 3-4 झाल्या आणि बाकी औरंगाबादलाही बऱ्याच हॉस्पिटलमध्ये झाल्या असतीलच. यावेळेस आम्ही मायट्रल वॉलमध्ये वॉल टाकला आहे. म्हणजे मायट्रल हा जो पेशंट होता जवळपास 70 वर्षाचे रुग्ण आहे, त्यांना 2013ला मायट्रल वॉलचं त्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांना दम लागत होता. तर जेव्हा आम्ही त्यांचा इको केला तेव्हा कळालं की त्यांचा ॲओर्टिक वॉल जो आहे तो निमुळता झाला, त्यांना ॲओर्टिक स्टिनोसिस झाला आणि सोबतच जो वॉल 10-12 वर्षापूर्वी टाकला होता ऑपरेशन करून त्यामध्ये पण डिजनरेट होऊन लीक झाली आहे. त्यांना दोन्ही वॉलच्या ट्रीटमेंटची गरज होती. अर्थातच आम्ही पहिलं ऑप्शन सर्जरीसाठी पण सर्जनकडे पाठवलं. त्यांनी बऱ्याच ठिकाणी सर्जनला दाखवलं पण दोन्ही वॉल सोबत करणे पेशंटचं वय आणि प्रकृती यानुसार पेशंटला ऑपरेशनची रिस्क खूप जास्त होती. त्यामुळे त्यांना जवळपास 3-4 ठिकाणी सर्जनने ऑपरेशन करण्यास नकार दिला. त्यानंतर मग आम्ही ही प्रोसिजर करायची ठरवली. तर आम्ही आधी 3 महिन्याआधी त्यांचा ॲओर्टिक वॉल अशाच ट्रान्स कॅथेटर पद्धतीने रिप्लेस केला आहे आणि त्यानंतर पेशंटचा त्रास कमी झाला पण तरी थोडंफार दम लागणे वगैरे ह्या गोष्टींचा त्रास त्यांना होतच होता. तर मग आता आपण मायट्रल वॉल रिप्लेस केला. मायट्रल वॉलमध्ये आपण काय करतो की आपण एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात पडद्याला छिद्र पाडून दुसऱ्या कप्प्यात जातो आणि तिथून जुन्या वॉलमध्ये ट्रान्स कॅथेटर वॉल ठेवून त्या वॉलला आपण तिथे फुलवतो. तर आय थिंक पहिल्यांदा झालेला आहे आणि एकाच व्यक्तीमध्ये 2 वेळा वॉल रिप्लेसमेंट होणं ट्रान्स कॅथेटर विदाउट ऑपरेशन हे सुद्धा मराठवाड्यातली पहिलीच वेळ आहे. त्याचं युनिकनेस सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि ही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे हे सुद्धा सर्वांना कळावं या उद्देशाने तुम्हा सर्वांना आम्ही निमंत्रित केलं होतं. तर याबद्दल आणि या सगळ्या प्रोसिजर्समध्ये आमचं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आमचे पूर्ण टीम्स माझ्यासोबत आमचे कार्डियक ॲनेस्थेटिक्स आहेत डॉक्टर प्रमोद सर, डॉक्टर दीपक बोर्डे सर यांचा पण मोठा वाटा आहे कारण हे टीम वर्क आहे. हे एका व्यक्तीने होत नाही तर याला आम्हाला पूर्ण कम्प्लीट एक टीम वर्क लागतं. ॲनेस्थेटिक्स सपोर्ट लागतो. आम्ही टीई टाकतो म्हणजे पेशंटला टीई प्रोब असतो म्हणजे ट्रान्स इसॉफेजियल इको कॅथलॅबचं सॉफ्टवेअर ही सॉफ्टवेअर. कार्डिओलॉजी सुद्धा टीईसाठी एक लागतो.
प्रोसिजर करण्यासाठी 2 कार्डिओलॉजिस्ट लागतात. इट्स अ टीम वर्क. आणि पण थोडक्यात ही प्रोसिजर पहिली जरी असली तरी कुठेही हिकअप्स न येता ती अगदी सहजपणे स्मूथपणे पार पडली. पेशंटला आज डिस्चार्ज होतोय. पेशंट सध्या चालता फिरता आहे. पेशंटला काही त्रास नाही आहे. आणि विशेष म्हणजे हे ट्रान्स कॅथेटर अँजिओप्लास्टी प्रमाणे झाल्यामुळे त्यांना स्टिचेस किंवा बाकीचे सगळे कॉम्प्लिकेशन्स पण नाही. आणि ह्यामध्ये सर्जरीपेक्षा रिस्क पण त्या दृष्टीने थोडीफार कमी होते. आणि म्हणूनच जी काही हाय रिस्क सर्जरी आहे तिथे आपण ह्याला प्रिफर केलं जातं. जो इम्प्लांट असतो ह्या इम्प्लांटची कॉस्ट खूप जास्त असते. म्हणजे फक्त इम्प्लांटची कॉस्ट ही त्याची रेंज जी आहे ती जवळपास 15 ते 20 लाखापर्यंत आहे. म्हणजे इम्प्लांट कॉस्ट. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रोसिजरला जवळपास 22 ते 24 लाखापर्यंत खर्च येतो. नाही एका. त्यामुळे ही प्रोसिजर कॉस्टली आहे. बट दॅट कॉस्ट ही त्याला कारण हे जे सगळे वॉल्स आहेत हे आता रिसेंटली अवेलेबल झालेले आहेत. शेवटची प्रोसिजर शेवटच्या 5-6 वर्षात सुरू झालेली आहे. आणि सध्या एकच इंडियन कंपनी आहे जी अशा प्रकारची वॉल बनवते. पण ती पण ह्याच रेंजमध्ये आहे जवळपास. हळूहळू याची कॉस्ट कमी होईल बाकीच्या सगळ्या गोष्टींप्रमाणे असं अपेक्षित आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही योजनांमध्ये त्यांनी ते आता इन्क्लूड केले. पण अजून नॉर्मल ज्या योजना आपल्याकडे आहेत की जीवनदायी म्हणा यामध्ये अजून तेवढे कॉस्टिंग आणि त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड नाही आहेत. डाऊन द लाईन ह्या गोष्टी करता येतील. नो डाऊट ह्या गोष्टी कॉस्टली आहेत. पण या आधीचा सिनेरिओ असा होता की पैशाचा प्रश्न नसताना अशा प्रकारच्या रुग्णांना काहीही पर्याय नव्हता आणि त्यांना सफर व्हावं लागायचं. पण आता मात्र असा पेशंट चालू फिरू शकतो म्हटलं ही प्रोसिजर ऍटलीस्ट अशा प्रकारच्या पेशंटसाठी खरोखर वरदान आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. इम्तियाज जलील यांचा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती हडळ जमीन लाटण्याचा धक्कादायक आरोप यासह शिरसाट कुटुंबियांनी अन्य जमिनीचे केलेले व्यवहार केले उघड. इम्तियाज जलील विरुद्ध संजय शिरसाट वाद पेटला. तर क्या हुआ तेरा मौदा सरकारला शिवसेनेचा सवाल. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावरती भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढत महायुती सरकारला विचारला जात. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.